श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की खूप योनी फिरल्यानंतर आपला मनुष्यजन्म झालेला आहे. मनुष्यजन्म सहजासहजी मिळत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की 50% पाप आणि 50% पुण्य जमा झाल्यानंतरच आपल्याला मनुष्यजन्म मिळतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, सगळ्या प्राण्यांचे आवाज आपल्याला काढता येतात. मांजराचा येतो, कुत्र्याचा येतो, घोड्याचा येतो. प्रत्येक प्राण्यांचा आवाज आपल्याला काढता येतो. का येतो? तर आपण ती योनी फिरून आलेलो आहे, त्या योनीत आपला जन्म झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्व प्राण्यांचे आवाज काढता येतात. पण बघा, जर प्राण्यांना सांगितलं की मनुष्याचा आवाज काढ, तर प्राण्यांना मनुष्याचा आवाज काढता येत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लाख मोलाचा मनुष्य जन्म मिळाला आहे, त्याचे तुम्ही सार्थक करा. बघा, एखाद्या मंदिरात जायचा हक्क मनुष्यालाच आहे. कुत्र्याला, मांजराला किंवा इतर प्राण्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा हक्क नाही. मनुष्यालाच कुठल्याही श्रवण चालू असेल तर तेथे बसून श्रवण करण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. पण कुठल्याही प्राण्याला श्रवण करण्याचा अधिकार नाही. मनुष्यालाच नामस्मरण करण्याचा हक्क, अधिकार आहे. स्मरणिका घेण्याचा हक्क आहे. पण कुठलाही प्राणी स्मरणिका घेऊन नामस्मरण करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की लाख मोलाचा मनुष्यजन्म आपल्याला मिळाला आहे, त्याचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. आपल्याला हॉटेलमध्ये जाता येतं, फिरता येतं, कुठं हवं तिथं जाता येतं, पण प्राण्यांना मात्र कुठेही जाता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ती योनी आपण फिरून आलेलो आहे. या मनुष्य जन्माचा आपल्याला सत्कर्म करून, नामस्मरण करून आणि आईवडिलांची सेवा करून हा जन्म आपल्याला सार्थकी लावायचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत आहेस तरुण, घे परमार्थ करून. एक दिवशी जाशील मरून, परत यावे लागेल 84 धरून. म्हणून समर्थ म्हणतात की लाख मोलाचा जन्म मिळाला आहे, त्याचं तुम्ही सार्थक करा. श्री स्वामी समर्थ.